आम्ही 2 भाऊ असून आम्हाला फक्त 5 एकर शेती आहे आणि त्या शेतीमध्ये आम्ही पूर्वी केळी, हळद, ऊस, भाजीपाला हे पिकं घेत होतो। पण निसर्गाचा लहरीपणा किंवा आमच्याकडे 2010 ते 2018चा झालेला भीषण दुष्काळ याच्यावर मात करत आम्ही अशा शाश्वत पिकाच्या शोधात होतो की जे निसर्गाच्या याच्यामध्ये राहून या बदलत्या वातावरणात तग धरणारं पीक शोधण्यासाठी किंवा वेगळ्या काहीतरी नव्या एखाद्या पिकाच्या शोधात आम्ही काही शेतीचे अभ्यास दौरे केले। सततचा दुष्काळ, पावसाची अनियमितता याला वैतागून हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील इंजनगाव येथील सदाशिव अडकीने एका नव्या पिकाच्या शोधात होते। पश्चिम बंगाल येथील शेती अभ्यास दौऱ्यानंतर त्यांचा हा शोध थांबला। महाराष्ट्राच्या डोंगर कपारीतील काळी मैना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवंदाची लागवड करावी हा शोध त्यांना नव्याने लागला। त्या अभ्यास दौऱ्यातून एक आमचा अभ्यास दौरा वेस्ट बंगालमध्ये हावरा च्या बाजूला काही किलोमीटरवर काही खेड्यांमध्ये गेला असताना आम्ही तिथं पेरूचे विविध वाण आणि बारमासी येणारा आंबा हे बघण्यासाठी गेलो होतो। पण आम्हाला तिथं ह्या करवंदाच्या जाळ्या पाहायला मिळाल्या किंवा करवंदाचे काही झाडं पाहायला मिळाले, काही बागा पाहायला मिळाल्या आणि आम्ही त्याची विचारपूस केल्यावर मग हे आम्हाला असं समजून आलं की हे निसर्गाला म्हणजे निसर्ग जरी कोपला किंवा दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली त्याच्यात हे तग धरणारं पीक आहे आणि याला कुठलाही खर्च नाही, जसे की रासायनिक औषधं, खतं, कल्टिवेशन, मशागत, मजुराची टंचाई या सगळ्या गोष्टीला मात करणारं हे पीक आम्हाला तिथं सापडलं आणि आम्ही मग याचा सलग 3 वर्षे तिथं अभ्यास करून आम्ही या पिकाची निवड केली आणि तिथून काही प्रमाणात रोपं आणून सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही इथं एका या पेरूच्या शेतीला याचं बायोफेन्सिंग म्हणजे नैसर्गिक कुंपण तयार केलं। पेरूच्या शेतीला करवंदांच्या जाळ्यांचे नैसर्गिक कुंपण केलं। कुंपणावर हिरवीगार वाढलेली करवंदाची जाळी फुलांनी बहरली। करवंदाच्या जाळीवर टपोरी करवंद लगडली। मजुरांकडून करवंदाची तोडणी केली। बाजारात विकली असता त्यांना भरघोस नफा मिळाला। विशेष म्हणजे कुंपणावर लावलेल्या करवंदाचे पेरूच्या उत्पादना इतकेच उत्पादन निघाले। बघता बघता 2च वर्षात या कुंपणावर आम्हाला बरे पैसे मिळाले। बरे म्हणजे या शेतातून जेवढे पैसे मिळतात तेवढे पैसे आम्हाला कुंपणावर मिळाले। त्याच्यामुळे आम्ही निश्चय घेतला किंवा आपल्याला कुंपणावर एवढे पैसे मिळाले तर मग आपण शेती करूयात आणि मग हळूहळू आम्ही याची करवंदाची आमच्या इथंच त्याचे रोपं तयार करून इथल्याच वातावरणात त्याची रोपं तयार करून याची बागेची लागवड केली आणि हळूहळू याचा विस्तार वाढत गेला। आज माझ्याकडे जी 5 एकर जमीन आहे त्याच्यावर पूर्ण मी करवंद हे पीक घेतलेलं आहे। पाण्याची कमतरता असलेल्या परिसरात करवंदाचे पीक तग धरते। इतर फळबागांच्या तुलनेत याचा लागवड तसेच इतर उत्पादन खर्च कमी आहे। या पिकाच्या वैशिष्ट्यामुळे शेतकऱ्याला कमी श्रमात, कमी गुंतवणुकीत या सदाशिव अडकीने यांना चांगला नफा झालाय। आणि याला कुठलंही खत, औषध, फवारणी, निंदन, खुरपण लागत नाही। शिवाय याला 2 वर्षाच्या नंतर पाणी जरी नसेल किंवा पाणी नाही दिलं तरी चालते। एवढं हे रफली पीक आहे, खात नाही याला रोही, डुक्कर, माकड, बंदर किंवा कोण माणूस सुद्धा याला खात नाही, हे एवढं आंबट आहे। करवंद हे महाराष्ट्राच्या डोंगराळ भागात नैसर्गिकता येते। करवंदामध्ये सी जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे याचा आयुर्वेदिक वापर मोठ्या प्रमाणात होतो। महाराष्ट्राच्या मातीतील असलेल्या करवंदाकडे शेतकऱ्यांचे अजूनही लक्ष गेलेलं नाही। आजही करवंदाकडे व्यावसायिक पीक म्हणूनही पाहिलं जात नाही। लोकांना करवंद म्हणलं तर फक्त दादा कोंडकेच्या गाण्यातच ऐकलेलं आहे। करवंदाचे भारतात असणारे 7 वाण आहेत, त्याच्यातला एक मेन वाण जो आहे कोकणची काळी मैना म्हणतो आपण त्याला, तो फक्त खाण्यासाठी चालतो। तो सहज बाजारामध्ये मेट्रो सिटी असो किंवा आपल्या नांदेड सारख्या, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये खाण्यासाठी खूप चांगल्या रेटने विकला जातो। जवळपास 200-250 रुपये किलोनी त्याला मार्केटमध्ये सहज दर मिळतात। त्याच्यातला दुसरा वाण आहे हिरवा, तो म्हणजे लोणच्यासाठी वापरतात। त्याला इकडं साऊथ इंडियामध्ये जसं की आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या भागात त्याला खूप मागणी आहे लोणच्यासाठी, तिकडं तो विकला जातो। त्याला साधारणतः 30 रुपयापासून 50 रुपयाच्या आसपास त्याला भाव मिळतात। त्याचं बी वार्षिक उत्पादन एक जवळपास 8-9 टनापर्यंत जाते त्याही बागेचं। तिसरा वाण आहे जो दापोली कृषी विद्यापीठ जे आहे आपलं दापोलीचं,
जे मोठं विद्यापीठ आहे त्यांनी विकसित केलेला कोकण बोल्ट नावाचा एक वाण आहे. त्याची साईज थोडीशी ठोकर आहे म्हणून ते प्रोसेसिंगला तेवढं चाललं नाही. आणि चौथा एक वाण आहे जंगली. ते करवंद याच्यापेक्षा बारीक असतात पण त्याला चालू व्हायला किंवा ते फळं लागायला त्याला 8 वर्ष लागतात. त्याच्यानंतर एक प्रिया नावाची एक व्हरायटी आहे करवंदामध्ये जी की बाहेरून आलेली आहे. ते करवंद एक 3-4 वर्षानं चालू होतात. पण हा जो आहे वेस्ट बंगालचा वाण हा आपण जो इथं डेव्हलप केलाय हा दुसऱ्याच वर्षी हार्वेस्टिंगला येतो आणि हे मुबलक प्रमाणात फळंही देते. करवंदाच्या हार्वेस्टिंगचा कालावधी किती असतो, त्यातून उत्पादन किती मिळतं, खर्च आणि उत्पादनाचे गणित काय आहे जाणून घेऊयात. साधारणतः जुलै 15 जुलै ते पूर्ण ऑगस्ट 1.5 महिना याची हार्वेस्टिंग चालते. त्या टायमात पावसाळ्यात कोण्याच मजुराला कास्ते लेबर आमच्याकडे 40-42 लेबर जवळपास 1-1.5 महिना कामाला असतात. एक रोजगार उपलब्ध झाला त्या टायमामध्ये. आणि विशेष म्हणजे याला मग परत 11 महिने याच्याकडे बघायचंही काम नाही. ही बाग लागवड केली तिथून दुसऱ्याच वर्षी चालू होती. साधारणतः 2 ते 2.5 टनानं एकरी याची सुरुवात होती. आणि मॅच्युरड बाग म्हणजे कुठलीही फळबाग लावल्याच्या नंतर तिचा एक मॅच्युरड पिरियड असतो. तसं हे 6 वर्षाच्या नंतर एकरी 10 टन उत्पादन हे आम्हाला मिळून द्यायलंय. आणि कमीत कमी 40 रुपयाचे जरी दर धरले तर एक साधारणतः 4 लाख रुपये याच्यातून आम्हाला मिळतात. आणि त्याच्यातून 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये जरी आमचा तोडणीचा वाहतुकीचा खर्च जरी गेला तरी एक जवळपास 3 लाख 2.5 लाख ते 3 लाख रुपये आम्हाला याच्यातून नगदी स्वरूपात निव्वळ प्रॉफिट किंवा निव्वळ नफा म्हणता येईल आपल्याला तो याच्यातून उरतोय. दरवर्षी आम्हाला यावर्षी मला 2 एकराची ही बाग हार्वेस्टिंगला आलेली आहे. त्या 2 एकरातून मला यावर्षी 20 टन उत्पादन मिळालं. आणि एवढ्यावरच न थांबता व्हॅल्यू ॲडिशनल किंवा प्रोसेसिंग पुढं काय तर त्याचा आम्ही प्रक्रिया करण्यासाठी तो माल आम्ही स्टॉक करून ठेवलेला आहे. मागच्या वर्षी आम्हाला साधारणतः 54 रुपयाचे दर मिळाले होते. मागच्या वर्षी बी एक 5.5-6 लाख रुपये 2 एकर करवंदातून आम्हाला याच्यातून निव्वळ नफा उरला होता. करवंदाला बाजारात चांगली मागणी आहे, त्याला दरही चांगला मिळतो. पण स्वतःच त्याच्यावर प्रक्रिया केल्यास आणखी नफा होईल या उद्देशाने सदाशिव अडकिने यांनी करवंद प्रक्रिया उद्योगाला प्रारंभ केलाय. हे याच्यामध्ये आपण आपल्या शेतातले तोडलेले यावर्षीचे 20 टन जे करवंद आपल्याला झाले ते याच्यामध्ये आपण प्रक्रिया करण्यासाठी ते ठेवलेत. जे की फळ बागा आपण शेतकरी लावतो किंवा जे काही शेतामध्ये फळं होतात ते कोणतेच फळं वर्षभर टिकत नाहीत. पण करवंद हे वर्षभर टिकतात. हे आता तुम्हाला मी इथं दाखवतोय. तर हे बघा, हे आपण हे करवंद आहेत हे, आणि हे या टाकीमध्ये असे हे प्रिझर्व करून ठेवलेले आहेत. हे आपण याच्यापासून मोठी चेरी जी मसाला पान कलकत्ता पानामध्ये असते ती चेरी याची बनवत आहोत. याचा मोरब्बा बनवणार आहोत आणि याचे असे माउथ फ्रेशनर बनवणार आहोत. ज्यूस, सरबत, लोणचे असे विविध प्रकार याचे आपण इथं व्हॅल्यू ॲडिशनल करण्याच्या हेतून आपण इथं काम हाती धरलेलं आहे. काही दिवसात ते काम पूर्ण होईल. हे आपण बघता हे पूर्ण जे आहे इथं या ड्रममध्ये ठेवलेलं हे करवंद आपण या इथं प्रोसेसिंगसाठी ठेवलेले आहेत. आर्थिकदृष्ट्या फायद्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या पिकांच्या शोधात असतो. पण इंजनगावच्या या शेतकऱ्याने महाराष्ट्राच्या मातीतील पारंपरिक करवंदाच्या पिकाची व्यावसायिक लागवड करत वेगळी वाट चोखाळली आहे. इतर शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून करवंदाचा विचार करावा असे आवाहन त्यांनी केलंय. धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, हिंगोली.